नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली विभागाने गांजा विक्री करणारे 2 आरोपी जेरबंद तर 968 ग्राम केला गांजा जप्त। सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, सहाय्यक पोलीस फौजदार ऐनापुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, अमशिद खोत, इम्रान मुल्ला, अतुल माने, बाबासाहेब माने, पोलीस नाईक आनंद कुडाळकर, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ पतंगे, रोहन गस्ते यांनी पोलीस नाईक अनंत कुडाळकर आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल माने यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या नुसार इसम नावे रियाज मेहबूब सारवान राहणार मिरज हा अमन अक्रम जमादार राहणार मिरज यांच्याकडील तयार गांजा माल खरेदी करण्यासाठी शहरातील अबावली कब्रस्तानचे गेट समोर येणार असल्याने वरील पथक अबावली कब्रस्तानचे मेन गेट समोर दर्गा कॉर्नर चे पूर्वेस माळी गल्लीकडे जाणाऱ्या रोडवर सापळा रचून थांबले असता तेथे रियाज मेहबूब सारवान हा पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा मोपेड गाडीवरून दर्गा कॉर्नर माळी गल्ली अबावली कब्रस्तान मेन गेट जवळ येऊन थांबला असता एक इसम प्लॅस्टिक पिशवीतून गांजा माल घेऊन आला। रियाज मेहबूब सारवान याने रोख रक्कम त्या इसमाकडे दिली आणि गांजा असणारी प्लॅस्टिक निळ्या रंगाची पिशवी आपल्या ताब्यात घेऊन पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा मोपेड गाडीच्या डिगीमध्ये ठेवली असता पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी आपल्याकडील पोलीस पथकाकरवी झडप घालून सदर इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी नामे रियाज मेहबूब सारवान वय वर्षे 42 वर्षे राहणार मंगल टाकीज समोर लोणार गली मिरज, दुसरा इसम अमन अक्रम जमादार वय वर्षे 21 वर्ष राहणार ख्वाजा बस्ती मिरज अशी नावे सांगितली। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पिशवीतील 968 ग्राम वजनाच्या 29,100 रुपये किमतीचा गांजा, 2,000 रुपये रोख रक्कम, 50,000 रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा गाडी असा एकूण 81,100 रुपये किमतीचा मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी मिरज शहर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले असून 113/2025 गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 क 20 ब सेकंड अ सह महाराष्ट्र कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी दिली आहे। ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।